राम राम मंडळी. रामभक्तीचं आजचं आपलं 13वं पुष्प. दान देणारा हा जेव्हा मेघासारखा असतो तेव्हा दान घेणारा हा देखील चातकासारखा असावा. गेले 12 दिवस प्रभू श्रीरामचंद्र आपल्या सगळ्यांना भरभरून दान देत आहेत. कारण ते मेघासारखे नीलोत्पल श्याम वर्णाचे आहेत. पण आपणही चातकासारखे आहोत का? रामरक्षेचा अर्थ जाणून घेत घेत आपण वज्रपंजर कवचापर्यंत येऊन पोचलो आहोत. या वज्रपंजर कवचाने आपल्याला काहीही दिलं नाही, उलट आपल्याकडे होतं तेही काढून घेतलं. बरोबर आहे ना? अहो, असं काय करताय? तुमचे सगळे इंद्रिय अवयव आता तुमचे राहिले नाहीत, ते तुम्ही रामाला अर्पण केलेत ना. माझा शिरोभाग कसा असावा? राघवासारखा. माझं ललाट म्हणजे कपाळ कसं असावं? तर दशरथात्मज रामासारखं. माझी दृष्टी कशी असावी? तर कौसल्यापुत्रासारखी. माझे कान कसे असावे? तर विश्वामित्रांच्या प्रिय शिष्य रामासारखे. माझं नाक कसं असावं? तर यज्ञरक्षण करणाऱ्या रामासारखं. माझा कंठ कसा असावा? तर भरताला जो वंदनीय आहे अशा रामासारखा. माझे स्कंध म्हणजे खांदे कसे असावेत? तर दिव्य आयुध धारण केलेल्या रामासारखे. माझ्या भुजा म्हणजे बाहू कसे असावेत? तर शिवधनुष्य पेलणाऱ्या रामासारखे. माझे कर म्हणजे हात कसे असावे? तर प्रसंगी सीतेचा त्याग करणाऱ्या सीतापती रामासारखे. माझं हृदय कसं असावं? तर जमदग्नी पुत्र परशुरामाला जिंकणाऱ्या रामासारखं. माझा मध्यभाग म्हणजे उदरभाग कसा असावा? तर खर राक्षसाचा विध्वंस करणाऱ्या रामासारखा. माझा नाभी भाग कसा असावा? तर जांबुवंताचा आश्रय असणाऱ्या श्रीरामासारखा. माझा कटी भाग कसा असावा? तर सुग्रीवेशाचा ईश असणाऱ्या रामासारखा. माझा जंघा प्रदेश कसा असावा? तर बलशाली हनुमानाच्या प्रभू असलेल्या रामासारखा. माझ्या मांड्या कुणासारख्या असाव्या? तर रघुत्तम रामासारख्या. माझे गुडघे कुणासारखे असावे? तर सेतू बांधणाऱ्या रामासारखे. माझ्या पोटऱ्या कुणासारख्या असाव्या? तर दशमुख रावणाचा अंत करणाऱ्या रामासारख्या. माझे पाय कुणासारखे असावे? तर विभीषणाला राज्य देणाऱ्या विवेक आणि विवेक असणाऱ्या रामासारखे. आणि माझं संपूर्ण शरीर कसं असावं? तर चराचरात भरलेल्या रामासारखं. मग आता मला असं सांगा, आपल्या शरीरातला एकतरी भाग आपण स्वतःकडे ठेवला का हो? असं म्हणतात की हे वज्रपंजर कवच केल्यानंतर तुम्हाला काहीतरी फळ मिळतं. पण इथे तर तुम्ही स्वतःच स्वतःला रामाला सोपवून बसलात. हे काय झालं? पण यातच खरा पुरुषार्थ आहे बरं का. स्वतःच्या देहाला समर्पित करून दिल्याशिवाय कोणताही देव पावत नसतो. या बुधकौशिक ऋषींनी वज्रपंजर कवच देता देता तुमचा देह मात्र रामाच्या पायावर आणून ठेवला. मग आता पुढचा अभ्यास करायचा की नाही? पण इथेच खरी गंमत आहे. स्वतःचा देहभाव रामाच्या चरणी समर्पित करून आता खरा आपला अभ्यास सुरू होणार आहे. पण त्या जोडीने आत्मविश्वासही हवा असेल तर त्यातील अर्थ जाणून घेतला पाहिजे. त्यातील आदर्श गुणांचं आचरण केलं पाहिजे. नाहीतर काय, नुसतंच आपलं आईवडिलांनी शिकवलेली रामरक्षा वर्षानुवर्ष म्हणतोय पण त्याचा परिणामच दिसत नाही, असं कुठेतरी होतं. परिणाम दिसत नाही याचा अर्थ आपण आपल्या मनावर तो परिणाम करून घेत नाही. आपलं प्रत्येक आचरण हे रामासारखं असावं. आपला प्रत्येक इंद्रिय अवयव हा रामासारखा वागावा, म्हणून वज्रपंजर कवच. ते मनापासून केल्याने त्याचा शरीरावर सकारात्मक परिणाम होतोच होतो. पण हा झाला त्याचा साईड बेनिफिट, किरकोळ फायदा. आपल्याला त्या पलीकडे जायचंय. आपल्याला लक्ष आपल्या आतमधल्या रामाच्या तत्वावर द्यायचंय. वज्रपंजर कवचाने शरीर हे साधनेसाठी सिद्ध करायचंय,
पण मनाची भूमिका कशी असावी हे जरा आजच्या भाषेत सांगण्यासाठी कविवर्य बाभ बोरकरांची एक कविता या ठिकाणी घेतली आहे. जो देह आपण आपला स्वतःचा समजतो तो अजिबात स्वतःचा नसतो. पण हे आपल्याला समजत नाही, कारण आपला चेहरा कसा असावा, आपले डोळे कसे असावे, आपले ओठ कसे असावे, आपले हात कसे असावेत हेच आपल्याला कळत नसतं. कविवर्य बाभ बोरकर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं किती सुंदर देतात ते बघा. आपल्या लावण्यप्रभा या कवितेमधून ते देहाच्या बाह्य सौंदर्याचा संबंध मनाच्या गुणसंपदेशी जोडून दाखवतात. ते म्हणतात, देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे की सावळे या मोल नाही फारसे. आमच्या नाशिकला रामाची 2 मंदिरं आहेत. पहिलं काळ्या रामाचं मंदिर आहे आणि दुसरं गोऱ्या रामाचं मंदिर आहे. वैशिष्ट्य म्हणजे एक राम काळा आणि दुसरा राम गोरा असला तरी त्या दोन्ही रामांचे चेहरे मात्र सारखेच आहेत बरं का. या ठिकाणी कवी बोरकर तेच म्हणतात. चेहरा गोरा आहे की सावळा आहे याला महत्त्व नाही, त्याचा प्रांजळपणा ही त्या चेहऱ्याची खरी ओळख असते. प्रांजळपणाला लबाडी माहिती नसते, ढोंगही ठाऊक नसतं. जे जसं आहे तेच त्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत असतं. म्हणून तो निर्व्याज्य चेहरा कुणाचा वाटतो आपल्याला? रामाचा आहे म्हणून तो सुंदर आहे. तो सावळा आहे की गोरा आहे याला त्या निरागसपणापुढे फारसा अर्थच उरत नाही. तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा, वोळीती दुःखे जनांच्या सांडिती नेत्री प्रभा. माझे डोळेही असे असावेत, दुसऱ्यांच्या दुःखाने भरून येणारे. ते देखणे डोळे, ते डोळे आभाळा एवढे विशाल असतात, त्यातून प्रभा फाकते. देखणे ते ओठ, देखणे ते ओठ की जे ओविती मुक्ता फळे, देखणे ते ओठ की जे ओविती मुक्ता फळे, आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे. प्रभू रामचंद्राशिवाय दुसऱ्या कुणाचे ओठ इतके देखणे असू शकता का हो? नाहीतर सामान्य जनांचे ओठ कधी काय मुक्ताफळं उधळतील तेच सांगता येत नाही. सत्य बोलणारे लोक देखील कधी कधी खूप कठोर होतात. त्यांचे शब्द मनाला जखमा करतात. पण तेच सत्य जर मृदू गोड शब्दात सांगितलं तर ते कोवळं सत्य हृदयाला शांत करणारं असतं. असे मृदुभाषी ओठ प्रभू श्रीरामचंद्रांचे होते आणि आपल्यालाही ते तसे करायचे आहेत. देखणे ते हात, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. रामराज्य निर्माण करणारे पुरुषत्वाचे हात, कर्तृत्वाचे हात म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांचे हात, ज्या हातांनी साकारली एक अद्भुत निर्मिती. बघा, प्रत्येक देहाला हात दिलेले आहेत, पण प्रत्येक हाताला निर्मिती नाही दिलेली. सजीव सृष्टीमधील अत्युच्च निर्मिती म्हणजे मानव. त्याचे हात जर का निर्मितीक्षम असतील तर त्याच्या जीवनात तो विविधांगी निर्मितीचे रंग भरतो. शास्त्र, साहित्य, कला अशा क्षेत्रात स्वहस्ते तो मांगल्याची निर्मिती करतो. माझेही हात असे असावेत. देखणी ती पाऊले, देखणी ती पाऊले जी ध्यासपंथी चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. वनवासातूनच रामाने दुर्जनवधाचा ध्यास घेतलाय आणि त्या ध्यास पंथावरून त्याची पावलं लंकेपर्यंत गेली आहेत. त्याला काही कमी अडचणी आल्या असतील का? पण ध्येयामागे धावणाऱ्या माणसाला अडचणींचे पहाडही रोखू शकत नाहीत.
तापलेल्या वाळवंटामधून सुद्धा त्याची चालण्याची तयारी असते, कारण ध्येयाचा ध्यास असतो. आणि अशी ध्यास असलेली पावलं आपल्या मागच्या समाजासाठी पाऊल खुणा ठेवून जात असतात. रामाच्या त्या पाऊल खुणा म्हणजे स्वस्ती कमळासारख्या देखण्या आहेत. देखणे ते स्कंध, देखणे ते स्कंध ज्याये सूळ नेता स्वेच्छया, लाभला आदेश प्राणा निश्चये पाळावया. देखणी ती जीवने, देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे. देखणा देहांत तो, देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा, अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा, अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा. राम हा देहधारी अवतार होता असं म्हटलं जातं. त्यानं देखील देह ठेवलेला आहे, पण त्याचा अस्तही लोकांना प्रेरणा देऊन गेला, आदर्श देऊन गेला. म्हणून तो देहांतही देखणा होता. बाह्यरूपाचा देखणेपणा आपल्या हातात नाही हे सत्य सगळ्यांना माहिती आहे, पण अंतरंगीचं सौंदर्य मात्र आपण प्रयत्नांनी नक्कीच प्राप्त करू शकतो. आणि त्यासाठी आपल्या समोर आहे श्रीरामांची मूर्ती. बघा, कविवर्य बोरकरांची काय प्रतिभा आहे. रामाचं सगळं व्यक्तिमत्व, सगळा त्याग, सगळं देखणं रूप त्यांनी या कवितेतून उभं केलंय. वज्रपंजर कवचातील चरितम रघुनाथस्य पासून आपण जी जी काही गुणवैशिष्ट्य बघितली, जे जे काही आदर्श बघितले, ते या आधुनिक कवितेमध्ये आहेत. माझा शारीरिक फायदा होईल या फळाच्या अपेक्षेने वज्रपंजर कवचाकडे बघण्यापेक्षा या कवितेतील आदर्शाप्रमाणे त्याच्याकडे बघायचं आहे. हे वज्रपंजर कवच नुसतंच म्हटलं तर काही प्रमाणामध्ये आरोग्य संपन्नता नक्कीच येते, पण त्याबरोबर आत्मविश्वासही हवा असेल तर आतली भूमिका, अंतरंगाची भूमिका बदलावी लागते. ही भूमिका बदलणारी ही कविता आहे. आदर्श गुणांचा तो संबंध कुठेतरी आजच्या भाषेत सगळ्यांना कळावा म्हणून रामानेच ही कविता मुखातून वदवून घेतली.